दिवाळी फराळाच्या ताटातील पहिली उचलली जाते ती चकली। ही चकली बघा मी तेलामध्ये अशी तिला दाबतीये तरीसुद्धा ती पुन्हा वर तरंगून येते। याचाच अर्थ ही चकली अजिबात तेलकट झाली नाही आहे, तसेच हलकी आणि पोकळ तयार झाली आहे। ही चकली अजिबात तेलकट होत नाही याचं एकमेव कारण आहे की आपण यामध्ये तेलाचं जरासुद्धा मोहन घालत नाही आहे। अशी ही बघा ही चकली मी तुम्हाला तोडून दाखवते का या चकलीचा सहज असा हाताने चुरा होतोय। इतकी ही अशी छान खुसखुशीत चकली तयार झाली आहे आणि माझ्या हाताला अजिबात कुठेही तेल लागलं नाही आहे। अशा या इतक्या खुसखुशीत, हलक्या, पोकळ आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या चकल्यांची साधी सोपी अचूक पद्धत आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम आपण इथे ही चकलीची भाजणी घेतली आहे। ही वजनी प्रमाणात बरोबर 500 ग्रॅम इतकी आहे आणि ही मी अशी अगदी बारीक दळून आणलेली आहे। ही भाजणी कशी तयार करायची याचा व्हिडिओ मी कालच तुम्हाला दाखवला होता, पण जर तुम्ही पाहिला नसेल तर मात्र लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते। आता या कपाने मी मोजून ही चकलीची भाजणी बरोबर 3 कप इतकी घेतलेली आहे। जर तुमच्याकडे वजन नसेल तर कप मेजरमेंट प्रमाणे 3 कप इतकी ही भाजणी घ्यायची आहे। आता आपण उकड कशी घ्यायची ते पाहूयात। उकड घेण्यासाठी बघा आपलं 3 कप इतकं पीठ होतं, त्याकरता 3 कप इतकंच पाणी घ्यायचं आहे। पण मी पाणी घेताना पहा अगदी कप भरून घेत नाही आहे, तर साधारण पाऊण कप इतकं पाणी घेते आहे। जेवढे कप चकलीची भाजणी असेल तेवढे कपच पाणी घ्यायचं आहे, फक्त प्रत्येक वेळी पाऊण कप इतकंच पाणी घ्यायचं आहे, कारण आपल्याला मोदकाच्या उकडीसारखी मऊसूत उकड करायची नाही आहे, म्हणून पाण्याचं प्रमाण कमी घेतलं। आता 3 चमचे हे पांढरे तीळ घालायचे आहेत। 3 कप भाजणी होती म्हणून 3 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत। त्यानंतर आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे। तो ओवा मी 1 मोठा चमचा भरून असं हातावर चोळून हा ओवा घालणार आहे, म्हणजे ओव्याचा स्वाद या चकलीमध्ये अगदी छान उतरतो। तसेच ओवा घातल्यामुळे चकली पोटाला अजिबात बाधली जात नाही। आता यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे। तर मिसळण्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो तो पूर्ण भरून मी इथे हिंग घातलेला आहे। हळद मात्र अगदी पाव चमचा, छोटा जो चमचा आहे त्या चमच्याने पाव चमचा हळद घालायची। हळदीमुळे चकलीला रंग काळपट येऊ शकतो, त्यामुळे हळद अगदी कमी घालायची। आता 3 चमचे मी लाल तिखट घालणार आहे। हे मिरची पावडर आहे आणि फिक्या रंगाची जी लाल तिखट असतं ते घालायचं, म्हणजे चकलीला अगदी लाल भडक रंग येत नाही। त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जिन्नस घालायचं आहे ते म्हणजे लोणी। हे लोणी बघा मी आपल्या पोहे खायच्या चमच्याने अगदी असं वरपर्यंत भरून घेतलेलं आहे। असं पूर्ण भरून घ्यायचं आहे। 1 कपासाठी 1 चमचा, पण तुमच्याकडे जर टेबलस्पून असेल तर या टेबलस्पूनने भरून असं अगदी गच्च भरून हा 1 टेबलस्पून 1 कप या प्रमाणासाठी अगदी बरोबर आहे। फक्त टेबलस्पून भरताना अगदी व्यवस्थित घट्ट भरून घ्यायचं आहे। आपण इथे 3 कप पीठ घेतलेलं आहे, त्याकरता मी 3 टेबलस्पून इतकं यामध्ये लोणी घातलेलं आहे। आता पाण्याला चांगली उकळी आली की मग हे एकदा चांगलं सगळं असं मिसळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे हे मसाले अगदी व्यवस्थित मिसळले जातात। आता मी गॅस बंद केलेला आहे। बंद केल्यानंतर पाण्याची उकळी आहे ती अगदी शांत झालेली आहे। आता याच्या 1-2 वाफा निघून जाऊ द्यायच्या। लगेच गरम गरम असतानाच किंवा ही उकळी चालू असतानाच अजिबात पीठ यामध्ये घालायचं नाही, कारण असं केलं तर चकली आपली अगदी तेलकट होते। 1-2 वाफा निघून गेल्या की मग यामध्ये हे चकलीच्या भाजणीचं पीठ घालायचं आहे आणि हे असं तळापासून अगदी व्यवस्थित भराभर असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाच्या गुठळ्या तयार होत नाहीत। आता हे चांगलं मी असं हलवून घेतलेलं आहे। पीठ आणि पाणी एकजीव झालेलं आहे। आपल्याला मोदकाच्या उकडीसारखी अगदी मऊसूत उकड नको आहे, त्यामुळे हे प्रमाण अगदी बरोबर आहे। आता झाकण ठेवून 5 मिनटं हे असंच ठेवून द्यायचं। गॅस बंदच होता जेव्हा आपण झाकण ठेवलं होतं। त्यानंतर हे पीठ आता मी एका मोठ्या परातीत काढून घेतलं। साधारण हात लावण्या इतपत हे असं कोमट झालं की मग हे पीठ मळायला घ्यायचं आहे। जर अगदीच तुम्हाला कोरडं वाटत असेल किंवा हाताला जर चटका लागत असेल तर थोडं थोडं असं पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि मग हे पीठ मळून घ्यायचं आहे। आपल्याला भाकरीचं जसं आपण पीठ मळतो त्यापेक्षा सुद्धा साधारण घट्टसर पीठ भिजवायचं आहे। पीठ फक्त आपलं चांगलं असं अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। बघा
हे पीठ मी अगदी मस्त मळून घेतलेलं आहे आणि आपलं भाकरीचं पीठ असतं त्यापेक्षासुद्धा थोडंसं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं. कारण जर अगदी सैल पीठ भिजवलं तर चकलीला काटा चांगला येत नाही, तसेच चकली तेलकटसुद्धा होते. आता हे शिल्लक राहिलेलं पीठ आपण झाकून ठेवायचं, नाहीतर ते कोरडं होतं. हे पीठसुद्धा पुन्हा एकदा चांगलं असं मळून घ्यायचं, कारण जेवढं आपण चांगलं मळू तेवढी चकली अगदी व्यवस्थित आपल्याला पाडता येते. आता या साच्याला आतल्या बाजूने मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि ही त्यामध्ये प्लेट टाकताना जी खरखरीत बाजू असते ती यामध्ये खालच्या बाजूला गेली पाहिजे, म्हणजे चकलीचा काटा अगदी छान येतो. आता यामध्ये हे तयार केलेलं पीठ आहे ते अगदी व्यवस्थित दाबून घट्ट भरायचं आहे. कुठेही हवेची पोकळी शिल्लक राहू द्यायची नाही, कारण जर पोकळी राहिली तर मात्र चकली पाडताना तुटू शकते. आणि हे सोऱ्या असा बंद करून घ्यायचा. आता आपण चकली कशी पाडायची ते बघूयात. चकली पाडताना सुद्धा तुम्ही म्हणाल चकली तर काय पाडायची दाखवता, पण हे बघा सुरुवातीचा हा विडा अगदी असा लहान करून घ्यायचा की जेणेकरून चकली दिसायला छान अगदी आकर्षक दिसते. मधला जर भाग जर खूप मोठा ठेवला तर मात्र चकली दिसायला अजिबात छान दिसत नाही. ही चकली बघा सहजपणे आपली पाडून झालेली आहे. कुठेही चकली पाडताना अजिबात तुटली गेली नाही आहे. याचाच अर्थ आपली उकडही बरोबर झालेली आहे, पीठही आपण अगदी बरोबर मळलेलं आहे, म्हणून चकलीला काटासुद्धा खूप छान आलेला आहे. दुसरीसुद्धा चकली बघा अगदी व्यवस्थित पडली गेलेली आहे. आपली भाजणीसुद्धा अचूक होणं मात्र फार गरजेचं आहे, कारण भाजणी जर जास्त आपण भाजली गेली असेल तरीसुद्धा चकली पाडताना तुटू शकते. त्यामुळे मी जे भाजणीमध्ये ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही आवर्जून फॉलो करा, की जेणेकरून तुमची भाजणी व्यवस्थित झाली तर चकल्यासुद्धा इतक्या छान अगदी व्यवस्थित तयार होतील. आता बघा चकलीचे हे वेढे, जो सुरुवातीचा वेढा असतो त्याच्याच शेवटचासुद्धा वेढा येऊन थांबवायचा आहे, म्हणजे चकली बरोबर 4 वेड्याची किंवा 5 वेड्याची बरोबर तयार होते आणि दिसायलासुद्धा अगदी व्यवस्थित दिसते. जर तुम्हाला ताटामध्ये पाडणं किंवा एकसारख्या येत नसतील तुमच्या, तर मात्र अशा छोट्या छोट्या प्लेट्सवरती तुम्हीसुद्धा चकल्या पाडून घेऊ शकता. चकलीचा वेढा जिथून सुरू होतो तिथेच येऊन आपल्याला चकलीचा शेवट करायचा आहे. असं केल्याने चकली अगदी बरोबर तयार होते, एकही वेढा कमी अधिक होत नाही आणि दिसायलासुद्धा अगदी गोल गरगरीत चकली छान दिसते. आता ही दुसरीसुद्धा चकली माझी अशी पाडून झालेली आहे. बघा जिथे सुरुवात झाली होती तिथेच आपल्या या चकलीचा मी शेवटसुद्धा करून घेतला. हे बघा अशा पद्धतीने सगळ्या चकल्या या पद्धतीनेच पाडायच्या आणि शेवटचं टोक असं दाबून घ्यायचं, म्हणजे चकली तेलात सुटली जात नाही. आता या डिशवरच्या चकल्या बघा हे तेलामध्ये सोडणं सोपं होतं, पण मला आता सवय आहे त्यामुळे मी प्लेटवरच्या ताटावरच्या सहजपणे ह्या चकल्या अशा तेलामध्ये सोडून घेते. जर तुम्हाला तेल हातावर उडण्याची भीती वाटत असेल तर उलथणं किंवा झारा त्याच्यावर घेऊन चकली जरी तेलात सोडली तरीही चालेल. सुरुवातीचा 1 मिनिटभर चकलीला अजिबात झारा लावायचा नाही, कारण त्या खूप नाजूक असतात. थोड्याशा त्या तेलामध्ये सेटल झाल्या की मग आपल्याला या अशा उलटपलट करून घ्यायच्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला मी तेल चांगलं गरम करून घेतलं आणि मग गॅसची आच अगदी मध्यम ठेवलेली आहे. फार मोठा गॅस ठेवायचा नाही आहे किंवा फार लहान गॅस ठेवायचा नाही आहे. मध्यम आचेवरती अधेमध्ये असं हे उलटपलट करून आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे. जर आपण गॅसची आच लहान ठेवली आणि चकली तळली तर मात्र चकल्या तेलकट होतात आणि जर मोठ्या आचेवर तळली तर चकली पटकन रंग बदलते आणि आतून व्यवस्थित तळली जात नाही. ही चकली बघा मी याला तेलामध्ये दाबतीये तरीसुद्धा ती तरंगून पुन्हा वर येते. याचाच अर्थ आपली चकली अगदी हलकी आणि पोकळ तयार झाली आहे. बघा बुडबुडे अगदीच कमी झाल्यानंतर मगच मी या चकल्या तेलामधून काढून घेतलेल्या आहेत. बघा अगदी व्यवस्थित छान अशा आपल्या चकल्या तयार झाल्या आहेत. दुसऱ्या चकल्या पुन्हा घालते वेळीस गॅसची आच आता मध्यमच आहे. गॅसच्या आचला आता आपल्याला अजिबात कमी जास्त करायचं नाही आहे. सुरुवातीला बघा अगदी हे असे भरपूर या चकलीवर बुडबुडे येत असतात. मिनिटभरानंतर ही चकली तेलामध्ये थोडीशी सेट झाली की मग आपल्याला ही अशी उलटपलट करून चकली तळून घ्यायची आहे. बघा आता याचे बुडबुडे अगदीच कमी झालेले आहेत. असे इतके कमी झाले की मगच आपल्याला या चकल्या तेलातून काढून घ्यायच्या आहेत. या चकल्या याच पद्धतीने सगळ्या तळून घ्यायच्या आणि मध्यम आचेवरच तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या तेलकट होत नाहीत आणि आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात.
याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा चकल्या तयार करून घेतल्या आणि त्याचं वजन केलेलं आहे. आपण अर्धा किलो पीठ घेतलं होतं, पण वजन केल्यानंतर बरोबर 797 म्हणजे जवळजवळ 800 ग्रॅम आपली या चकल्या बनवून तयार होतात. या चकल्या साधारणपणे 52 चकल्या माझ्या बनवून तयार झाल्या आहेत. सगळ्याच चकल्या बघा आपल्या अगदी मस्त काटेदार अशा दिसत आहेत. एकसारखा वेडा आणि छान अशा काटेदार आपल्या सगळ्याच चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. ही चकली बघा मी तुम्हाला हातावर चोळून दाखवते. याला अजिबात कुठेही हाताला माझ्या तेल लागलं जात नाही. हे चकली मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा सहज याचा हाताने चुरा होतोय. इतकी ही आपली चकली खुसखुशीत तयार झाली आहे. आणि पहा माझ्या हाताला कुठेही तेल लागलं नाही आहे. इतकी ही अशी छान कोरडी हलकी पोकळ अशी आपली चकली बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधली सगळ्यात जास्त आवडलेली टिप कुठली आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि प्रमाणबद्ध रेसिपीसह. धन्यवाद.